अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना व युवा सेनेच्या वतीने चिखली शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले। युवा सेना जिल्हा प्रमुख नंदू कराडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाची सुरुवात शहरातील जुने गाव परिसरातील श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या प्रतिमेसमोर प्रार्थना व महाआरती करून करण्यात आली। यानंतर शिवसैनिकांनी निषेध व्यक्त करत दोषींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली। यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत श्रीराम मंदिरासारख्या देशाच्या श्रद्धास्थानाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले। मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। दोषींना पाठीशी घालण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। या आंदोलनात युवा सेना जिल्हा प्रमुख नंदू कराडे, शहर प्रमुख श्रीरामभाऊ झोरे, शहर संघटक प्रीतमभाई गैची, शहर प्रमुख आनंद गैची, समाधान जाधव, रवी पेटकर यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट। आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रभरात जेथे जेथे राम मंदिर असेल, त्या त्या ठिकाणी बजरंगबलीचं मंदिर असेल, त्या त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी राम भक्तांनी, हिंदूंनी, सर्व शिवसैनिकांनी, कारसेवकांनी, सर्वच लोकांनी त्या ठिकाणी सहभागी होऊन या ठिकाणी महाआरती केली आणि त्या ठिकाणी महाआरती करून खऱ्या अर्थानं ज्या 1992 पासून खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी जे सकल कारसेवकाचं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट शिवसैनिकांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्णत्वास गेलं। नंतर कोर्टाच्या अनेक त्या ठिकाणी पायऱ्या चढून हिंदू समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी रामाच्या मंदिराची उभारणी झाली। रामलल्ला त्या ठिकाणी विराजमान झाले आणि हे होत असताना खऱ्या अर्थानं गेल्या 4-5 वर्षापासून जे काही शर्मा, वर्मा, यादव, राय असे काही विश्वस्त त्या ठिकाणी घुसले आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संबंध हिंदूंचं, खऱ्या अर्थानं कारसेवकांचं आणि संबंध शिवसैनिकांचं त्या ठिकाणी अपमानजनक देशाला बातमी दिली, कारसेवकाला अपमानजनक बातमी दिली। अनेक लोकांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं, त्याग केला आणि कारावास भोगला। अनेक कारसेवकांनी त्या ठिकाणी आपलं बलिदान दिल्यानंतर खऱ्या अर्थानं राम मंदिराची स्थापना झाली आणि त्या राम मंदिरामध्ये खऱ्या अर्थानं जर याच रामाचे भक्त जे म्हणत होते असे पापी लोक जर खऱ्या अर्थानं रामाच्या मंदिरात त्या ठिकाणी चोरी करत असेल तर खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर या ठिकाणी निषेध करतो व SITने त्या ठिकाणी जी काही चौकशा त्या ठिकाणी चालू आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं या शहासेनेचे काही लोक असतील, जी जुनी भाजप होती खऱ्या अर्थानं अटलजीची होती, मुरली मनोहर जोशीची होती, त्या ठिकाणी लालकृष्ण अडवाणींची होती, की या संबंध देशामधून खऱ्या अर्थानं सर्व हिंदूंनी कोणी चांदीची वीट दिली, कोणी मातीची वीट दिली, संबंध देशातून प्रत्येक गावातून प्रत्येक समाजानं त्या ठिकाणी वर्गणी करून त्या ठिकाणी राम मंदिरासाठी योगदान दिलं आणि बऱ्याच लोकांनी कारावास भोगला, जेल भोगलं, अनेक लोक त्या ठिकाणी जेलात आले आणि त्यांचं बलिदान या ठिकाणी व्यर्थ जाऊ नये, त्यांचं खऱ्या अर्थानं बलिदान पाहत असताना अशा पद्धतीची देशात घटना घडाव आणि खऱ्या अर्थानं हे जे लोक आहेत हे पक्ष फोडण्यात मग्न आहेत, हे खऱ्या अर्थानं आमदार खासदार त्या ठिकाणी मोडण्यात मग्न आहेत आणि हे फोडत असताना खऱ्या अर्थानं या देशाची पेपरफुटी होते, खऱ्या अर्थानं देशात बलात्कार होतात, चोऱ्या होतात, अनेक बोगस धंदे या देशामध्ये चालू आहेत आणि सगळ्यात मोठा जो काही धंदा या ठिकाणी झाला श्रीराम प्रभूच्या मंदिरामध्ये ज्या ठिकाणी चोरी झाली त्या चोरीच्या आरोपीला त्या ठिकाणी तात्काळ अटक करावी। ही रामरक्षा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हिंदूचे नेते खऱ्या अर्थाने या ठिकाणी मैदानात धाण्यावाग या ठिकाणी उतरलेला आहे आणि ही हिंदगी संबंध देशवासियांसाठी आनंदाची बातमी देऊन संबंध देशामध्ये हिंदुत्वाचं वारं खऱ्या अर्थानं फिरल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। हीच या ठिकाणी आम्ही चिखली शिवसेना युवा सेना बुलढाणा जिल्हा शिवसेना युवा सेनेच्या वतीनं या ठिकाणी चिखलीच्या जुन्या गावातल्या श्रीराम प्रभूच्या मंदिरामध्ये खऱ्या अर्थानं आरती या ठिकाणी घेऊन
खऱ्या अर्थानं प्रभू रामांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना घेऊन आशीर्वाद या ठिकाणी घेतलेले आहे. आज प्रभू श्रीरामाची आरती करण्यासाठी आमच्या महाराष्ट्राचे आमचे नेते उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने या महाराष्ट्रात प्रत्येक मंदिरामध्ये आरतीचं निवेदन करण्यात आलेलं आहे. आणि प्रभू श्रीरामाच्या घरामध्ये चोरी करणारे हे जे मूर्ख लोक आहेत यांना ज्यांनी चोऱ्या केल्या आणि त्यांनी या ठिकाणी चालगोट त्या हिंदू समाजाला लावलेलं आहे त्यांना तर रस्त्यावर काढून मारल्याशिवाय मुक बसणार नाही अशी ह्या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो. कारण प्रभू श्रीराम हा म्हणजे आमचा श्रद्धेचं ठिकाण आहे आणि या श्रद्धेलाच कधी ते करत असतील तर खरोखर हे जे सरकार आहे हे खरोखर हे निषेध करण्याच्या लायकीचं या ठिकाणी झालेलं आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो.